नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज हक्का नूडल्स. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. 31st येतो आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय करायचं, तर हा मेनू तुमच्या किचनमध्ये ॲड करा. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. हॉटेलमध्येही जायची गरज नाही आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. आणि माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईत मी पाणी तापत ठेवलं आहे. त्यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया. थोडंसं तेल घालूया आणि आता पाण्याला चांगली उकळी येऊ दे. तर पाण्याला चांगली उकळी आली आहे, तर मी आपण नूडल्स घालूया शिजायला. लोकल मार्केटमध्ये तुम्हाला असे नूडल्स मिळून जातील. आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले नूडल्स इथे शिजले आहेत मस्तपैकी. आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया. नूडल्स मी एका चाळणीमध्ये गाळत ठेवले आहेत आणि त्याच्यावरती थंड पाणी घातलं आहे 1 ग्लास. आता हे नूडल्स आपण एका साईडला ठेवूया आणि पुढच्या प्रोसेसला जाऊया. आता आपण नूडल्स करायला घेऊया. त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे. 2 चमचे तेल घालूया. 1 चमचा किसलेला लसूण, 1 चमचा आलं, मिक्स करायचं. आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. भोपळी मिरची घेतली आहे, लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, हिरवी घेतली आहे, गाजर घेतलं आहे, थोडे फ्रेंच बीन्स घेतले आहेत, कोबी घेतलं आहे. भाज्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्याच्यात टॉस करून घ्यायच्या. लक्षात ठेवायचं की इथे जास्त भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. थोड्या कच्च्या असेल तर त्या खूप छान लागतात राईसमध्ये किंवा नूडल्समध्ये. आपल्याला हाय फ्लेमवरती या भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत फक्त. भाज्या आपल्या मस्त शिजवून झाल्या आहेत हाफ. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा विनेगर घातला आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, आणि 1 चमचा सोय सॉस. तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता यात थोडीशी मी कांद्याची पात घालते. मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही शेजवान सॉस सुद्धा घालू शकता. हे मिक्स झालं आहे. आता आपण नूडल्स घालूया याच्यामध्ये. आता आपण हे दोन्ही ना हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया.
आपले नूडल्स आणि भाज्या मिक्स करून झाले आहे. तर लास्टला मी याच्यावरती कांद्याची पात घालते आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, आपले नूडल्स मस्तपैकी रेडी झाले आहेत. तुम्ही हे घरी बनवू शकता, मुलांनाही आवडतील खूप. आपले नूडल्स रेडी आहेत. 31st तुम्ही हा प्लॅन नक्की करू शकता. अगदी घरच्या घरी आणि मस्त फटाफट हे नूडल्स बनतात. मुलांनाही नक्की आवडतील आणि बाहेरून काही ऑर्डर करण्याची गरजही नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी झाली आहे म्हणून. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.